नमस्कार. आत्ताच आपण फ्रूट्स अँड टेबलच्या सेकंड सेमिस्टरच्या चौथ्या मॉड्यूलमधले 1 ते 25 प्रश्न आपण बघितले होते. आता आपण हे 25वा प्रश्न आपण बघितलेला आहे. यानंतर पुढचे प्रश्न आपण या सेकंड पार्टमध्ये बघूया. विच फ्रूट बिव्हरेजेस डू नॉट कंटेन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. खालीलपैकी कोणत्या पेयामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन केलेलं नसतं, म्हणजे फर्मेंटेशन न करता तयार केलेला प्रोडक्ट कोणता आहे पेय? बेरी वाईन, टोर्की आणि क्रश आणि सी दिलं सायडर. आपल्याला माहिती आहे की बेरी हा वाईन हा एक प्रकार आहे, टोकी हा वाईनचाच प्रकार आहे ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन केलेलं आहे. फक्त फ्रूट क्रश जे बनवतो त्याच्यामध्ये फर्मेंटेशन करत नाही आपण, आणि त्यामुळे याचा ऑप्शन आहे सी फ्रूट क्रश. कारण सायडर हे सुद्धा सफरचंदाच्या रसापासून फर्मेंटेशन करून केलेलं एक वाईनचा प्रकार आहे, त्याला आपण सायडर म्हणतो. त्याचा ऑप्शन आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशन असलेलं सी क्रश. विच वन इज द फर्मेंटेड बिव्हरेजेस गिव्हन बिलो. खालीलपैकी आता फर्मेंटेशन झालेलं कोणते ते ओळखायचं आहे. बियर, आरटीएस म्हणजे रेडी टू सर्व बिव्हरेजेस, कॉर्डियल्स, स्क्वॅश आणि स्क्वॅश. तर स्क्वॅश, कॉर्डियल्स, आरटीएस हे सगळे नॉन अल्कोहोलिक किंवा अनफर्मेंटेड बिव्हरेजेस आहेत आपल्याला माहिती आहे, आणि यामध्ये फर्मेंटेशन करून तयार केलेलं एकच प्रोडक्ट आहे तो म्हणजे बियर. त्याचा ऑप्शन आहे ए बियर. विच फ्रूट बिव्हरेजेस कंटेन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आता खालीलपैकी सेम तसाच प्रश्न आहे. खाली जे पर्याय दिले यातलं अल्कोहोलिक फर्मेंटेशन कोणामध्ये आहे, तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन कुठला प्रोडक्ट आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. स्क्वॅश, स्पेलिंग चुकलेलं आहे तिथे, स्क्वॅश. दुसरा दिलं आहे नेक्टर, क्रश आणि वाईन. तर आपल्याला माहिती आहे फ्रूट स्क्वॅश, सिरप, क्रश, नेक्टर हे सगळे काय की नॉन अल्कोहोलिक, ज्यामध्ये अल्कोहोल फर्मेंटेशन करत नाही आपण. फक्त वाईन जी आहे तर हा डी ऑप्शन, याच्यामध्ये आपण फर्मेंटेशन करतो, म्हणजे याचा ऑप्शन आहे डी वाईन, की त्याच्यामध्ये फर्मेंटेशन केल्याशिवाय वाईन तयार होत नाही. हाऊ हाय अल्कोहोल ड्रिंक्स आर प्रोड्यूस फ्रॉम लो अल्कोहोल प्रोडक्ट्स. ज्याच्यामध्ये कमी अल्कोहोल आहे त्यापासून जास्त अल्कोहोल असलेलं पदार्थाची निर्मिती करण्यासाठी कोणती क्रिया केली जाते. समजा उदाहरणार्थ आपण धान्याचं फर्मेंटेशन केलं की त्यामध्ये 5% अल्कोहोलची निर्मिती झाली, आणि त्यापासून आपल्याला जर व्हिस्कीसारखा एखादा प्रोडक्ट पुढचा बनवायचा की ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं पर्सेंटेज आपल्याला 30%, 35%, 40%पर्यंत वाढवायचं असेल तर मग कसं वाढवणार आपण ते. तर त्यासाठी कोणत्या क्रिया केल्या ते आपल्याला ओळखायचं आहे. बाय फिल्ट्रेशन, त्याला गाळून घेतल्यामुळे, बाय इस्टिरिफिकेशन, त्यानंतर बाय डिस्टिलेशन केल्यामुळे त्यातलं अल्कोहोलचं प्रमाण वाढेल, पर्सेंटेज वाढेल, आणि बाय नायट्रिफिकेशन. तर आपल्याला माहिती आहे की डिस्टिलेशन जर आपण फर्मेंटेशन केलं त्यामध्ये जे अल्कोहोलची निर्मिती झाली त्याचं परत त्याला डिस्टिलेशन युनिटमध्ये टाकलं आपण आणि त्याचं डिस्टिलेशन केलं तर त्यामुळे त्यातलं अल्कोहोलचं पर्सेंटेज वाढत जातं, आणि म्हणून त्या पेयाला आपण म्हणतो डिस्टिल्ड लिकर किंवा डिस्टिल्ड बिव्हरेजेस आपण त्याला म्हणतो. तर यासाठी अल्कोहोलचं प्रमाण वाढवण्यासाठी डिस्टिलेशनची क्रिया केली जाते, म्हणजे पर्याय आहे सी. विच वन इज द इनफर्मेंटेड बिव्हरेजेस गिव्हन बिलो, किंवा अनफर्मेंटेड म्हणून आपण की खालच्यापैकी कोणतं फर्मेंटेशन नसलेलं, फर्मेंटेशन न करता तयार केलेलं पेय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. कॉर्डियल्स, शॅम्पेन, पोर्ट आणि शीर. आपल्यामध्ये शॅम्पेन, पोर्ट आणि शीर हे सगळे वाईनचे प्रकार आहे, अल्कोहोलिक बिव्हरेजेसचे प्रकार आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ए कॉर्डियल्स, की कॉर्डियल्स आहे, स्क्वॅश आहे, हे बनवताना आपण फर्मेंटेशन करत नसतो. त्यामुळे ऑप्शन ए. विच रॉ मटेरियल इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ लो अल्कोहोल कंटेंट. लो अल्कोहोल कंटेंट करण्यासाठी कोणतं कमी अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्याकरता कोणतं रॉ मटेरियल वापरल्या जातं. इथिल अल्कोहोल कंटेनिंग लो अल्कोहोल प्रोडक्ट्स, ज्याच्यामध्ये अल्कोहोल कमी असलेले पदार्थ वापरणे. इथॅनॉल कंटेनिंग इथिल अल्कोहोल, इथॅनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल असलेलं. ग्लुकोज आणि स्टार्च कंटेनिंग, ज्याच्यामध्ये ग्लुकोज आहे आणि स्टार्च आहे. तर आपल्याला माहिती आहे की फर्मेंटेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये स्टार्च किंवा शुगर आपल्याला लागते, आणि म्हणून याचं त्याच्याशिवाय फर्मेंटेशन होत नाही ईस्टच्या साह्याने. म्हणून याचं ऑप्शन आहे डी, की त्यामध्ये ईस्ट टाकल्यावर काय करतं ते ग्लुकोज किंवा त्यामध्ये स्टार्चचं रूपांतर अल्कोहोल आणि CO2 मध्ये करत असतं. म्हणून याचं ऑप्शन आहे डी. व्हॉट इज एरोबिक कंडिशन. एरोबिक कंडिशन म्हणजे नेमकं काय. आत्ताच आपण बघितलं होतं की अब्सेन्स ऑफ नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन नसलेलं वातावरण, अब्सेन्स ऑफ हायड्रोजन असं वातावरण की जिथं हायड्रोजन नाही आहे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन असलेलं वातावरण, आणि अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन नसलेलं वातावरण. तर एरोबिक म्हणजे ऑक्सिजन असलेलं वातावरण असतं, आणि ॲनएरोबिक कंडिशन म्हणजे जिथं ऑक्सिजन नसतो असं वातावरण.
तिथे आपल्याला एरोबिक विचारलेलं आहे, त्यामुळेच ऑप्शन आहे ऑक्सिजन असलेलं वातावरण, ऑप्शन सी. व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल इन बियर? बियरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती असते हे आपल्याला बघायचं आहे, ओळखायचं आहे. पर्याय दिले आपल्याला, ए 3 ते 10%, दुसरं दिलं आहे 30 ते 40%, सी दिलं आहे 50 ते 60% आणि 70 ते 80%. आपल्याला माहिती आहे की बियरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे कमी असतं. याचं साधारणतः पर्याय आहे 3 ते 10% ऑप्शन ए. इथे याच्यामध्ये थोडीशी चूक झालेली, इथं 3 ते 10 केलं आणि इथं 4 ते 6 दिले. ॲक्च्युली 4 ते 6 करेक्ट आहे, 10पर्यंत पण त्याचं अल्कोहोल नसतं, पण पर्याय एच त्याचा आन्सर आहे. व्हॉट इज द नेम ऑफ प्रोसेस फॉर प्रिपेरिंग बियर? बियर तयार करण्याच्या प्रक्रियेचं नाव काय आहे, त्याला काय म्हटलं जातं? ब्रिविंग, डिस्टिलिंग, रॅकिंग आणि एजिंग. तर ब्रिविंग म्हणजे फर्मेंटेशन करून तयार केलं, डिस्टिलेशन म्हणजे डिस्टिलेशन करून तयार केलेलं, रॅकिंग म्हणजे की त्याला स्टोरेज करणे, आणि एजिंग म्हणजे सुद्धा एक विशिष्ट वातावरण आपण त्याला स्टोरेज करतो. त्याचा ऑप्शन आहे आपल्याला माहिती आहे ब्रिविंग म्हणजे फर्मेंटेशन करूनच आपण ही बियर तयार केली, तर त्याचा आन्सर आहे ए ब्रिविंग. व्हॉट इज द टेम्परेचर फॉर मॅच्युरेशन ऑफ बियर? बियर परिपक्व होण्याकरता किंवा त्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी काही विशिष्ट तापमानावर आपण त्याला स्टोअर करतो, तर हे तापमान किती असतं की कोणत्या तापमानावर त्याला आपण मॅच्युरेशनसाठी ठेवत असतो? पर्याय दिले आपल्याला 2 डिग्री सेल्सिअस, 6 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस आणि 14 डिग्री सेल्सिअस. तर आपण याला लो टेम्परेचरला बियरला आपण स्टोरेज करतो की जेणेकरून त्याचा फ्लेवर इम्प्रूव्ह होतो. त्याच्यामुळे त्याचा पर्याय ऑप्शन आहे ए 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. विच रॉ मटेरियल इज ट्रॅडिशनली यूज टू मेक वोडका? वोडका तयार करण्याचं, वोडका हा सुद्धा एक वाईनचा प्रकार आहे. हा डिस्टिल्ड बिव्हरेजेस आहे ज्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. तर वोडका तयार करण्याकरता कोणतं रॉ मटेरियल वापरल्या जातं? फर्मेंटेड ग्रेन्स ऑर पोटॅटो म्हणजे धान्य किंवा बटाटे, त्याचं फर्मेंटेशन करून केलं जातं. द्राक्षापासून फर्मेंटेड ग्रेप्स, मोलॅसिस म्हणजे साखर कारखान्याची मळी, याचं फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन करून केलं जातं. किंवा ग्रेप ज्यूस अलॉंग विथ स्किन म्हणजे द्राक्षाचा रस त्याच्या सालीसह त्याचा वापर केला जातो. तर आपल्याला माहिती आहे की वोडका हे करण्यासाठी धान्याचा वापर केला जातो, विशेष करून ज्वारी, बार्ली, जव जे म्हणतो आपण बियरला वापरतो तेच मटेरियल इथं वापरल्या जातं. किंवा पोटॅटो स्टार्चयुक्त असलेलं मटेरियल वापरलं जातं. याचा ऑप्शन आहे ए फर्मेंटेड ग्रेन्स ऑर पोटॅटो. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल इन डिस्टिल्ड लिकर? डिस्टिल्ड लिकर जे असतात की ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं टक्केवारी किती आहे, अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के असतं साधारणतः, त्याची रेंज काय ते आपल्याला ओळखायची आहे. 40 ते 70%, 15 ते 20%, 10 ते 8% आणि 5 ते 8%. तर आपल्याला माहिती आहे डिस्टिलेशन केल्यावर अल्कोहोलचं पर्सेंटेज आपण वाढवतो, आणि हाय अल्कोहोल कंटेंट जे वाईनचे प्रकार त्याला आपण म्हणतो डिस्टिल्ड लिकर. त्यामध्ये साधारणतः 35-40% किंवा त्यापेक्षा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं, म्हणून याचा पर्याय ए ऑप्शन आहे ए. विच वाईन ॲड्स अ हिंट ऑफ लक्झरी? लक्झरी वाईन कशाला म्हटलं जातं? कोणत्या वाईनला लक्झरी वाईन म्हटलं जातं? स्पार्कलिंग वाईन, रेड टेबल वाईन, व्हाईट टेबल वाईन आणि डेझर्ट वाईन. लक्झरी वाईन आपण त्याला स्पार्कलिंग वाईन जी असते त्यालाच जनरली लक्झरी वाईनमध्ये ते मोडते, आणि म्हणून त्याचं ऑप्शन आहे ए स्पार्कलिंग वाईन. हाऊ लो अल्कोहोल कंटेंट ड्रिंक्स आर प्रोड्यूस? कमी अल्कोहोलयुक्त पेय कसे तयार करतात? कमी अल्कोहोल असलेले पेय कसे तयार, नुसतं फर्मेंटेशन करून साधारणतः केले जातं. फर्मेंटेशन ऑफ ग्लुकोज, फर्मेंटेशन ऑफ लॅक्टोज, डिस्टिलेशन ऑफ ग्लुकोज आणि डिस्टिलेशन ऑफ लॅक्टोज. तर आपल्याला माहिती आहे की साखरेचं फर्मेंटेशन करून किंवा पदार्थामध्ये असलेले जे की ग्लुकोज आहे, शुगर आहे, स्टार्च आहे, याचं इस्टचं आणि फर्मेंटेशन करून लो अल्कोहोलचे पेय तयार केली जातात, म्हणून याचं ऑप्शन आहे ए फर्मेंटेशन ऑफ ग्लुकोज. लॅक्टोज हे दुधामध्ये असतं, इकडे नसतं. आणि डिस्टिलेशन केलं तर त्याचं अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. डिस्टिलेशनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे, म्हणून याचं ऑप्शन सी आणि डी अजिबात नाही. तर लो अल्कोहोल फक्त नुसतं फर्मेंटेशन जिथं होतं तिथंच अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. विच फ्रूट इज यूज इन सायडर व्हिनेगार? सायडर व्हिनेगार करण्यासाठी कोणत्या फळांचा वापर केला जातो? मँगो आंबा, सफरचंद, बी ॲपल, सी ऑरेंज वाईन संत्र्याची वाईन आणि डी दिलं ग्रेप्स. तर आपल्याला माहिती आहे की सायडर हे सफरचंदापासून बनवलं जातं, म्हणून याचं ऑप्शन आहे बी सफरचंद ॲपल.
की त्यापासून फर्मेंटेशन करून आपण सायडर म्हणजे त्यामध्ये सुद्धा अल्कोहोलची निर्मिती होते आणि त्याला आपण म्हणतो ॲपल वाईन पण म्हणता येतं किंवा ॲपल सायडर म्हटलं जातं. विच कंट्री माल्ट व्हिनेगार इज व्हेरी पॉप्युलर. माल्ट व्हिनेगार कोणत्या देशात सर्वात प्रसिद्ध आहे? त्याचे पर्याय दिले भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि चायना. तर इंग्लंडमध्ये माल्ट व्हिनेगार म्हणजे धान्यापासून तयार केलेला जो व्हिनेगार आहे हा सर्वात जास्त पॉप्युलर आहे, म्हणून त्याचा ऑप्शन आहे बी, इंग्लंड. विच इज यूज टू प्रिपेअर आर्टिफिशियल व्हिनेगार. व्हिनेगार कृत्रिम व्हिनेगार तयार करण्याकरिता कशाचा वापर केला जातो किंवा कशापासून ते तयार निर्मिती केली जाते? सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिडपासून, ग्लॅसियल ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर आपल्याला माहिती आहे व्हिनेगार म्हणजेच नेमकं काय असतं की त्यामध्ये 4% कमीत कमी ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण असणं गरजेचं आहे, त्यालाच आपण म्हणतो व्हिनेगार. तर व्हिनेगार आपल्याला माहिती आहे की आपण ॲसिटिक ॲसिड ज्याच्यामध्ये आहे द्रावणात मिनिमम 4%, त्यालाच आपण व्हिनेगार म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड हे त्याचं सी आन्सर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी ग्लॅसियल ॲसिडच्या ऐवजी त्याला ॲसिटिक ॲसिड असा उच्चार करा. ॲसिटिक ॲसिड असलेलं जे द्रावण आहे 4% किंवा त्यापेक्षा जास्त त्यालाच आपण व्हिनेगार म्हटलं जातं. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ आर्टिफिशियल व्हिनेगार. कृत्रिमरित्या तयार केलेल्या व्हिनेगारमध्ये कमीत कमी ॲसिटिक ॲसिडचे प्रमाण किती असणं गरजेचं आहे? 0.5, 0.1, 0.12 आणि 0.04. आता इथे आपल्याला माहिती आहे की 4% त्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर इथं थोडेसे पर्याय थोडेसे चुकीचे दिले, इथे पण 4% असतं, त्यामुळे 0.04 नसतं त्यामध्ये. तरी पर्याय याचं डी गृहीत धरा कारण 4% आहे. हाऊ सायडर व्हिनेगार इज प्रोड्यूस. सायडर किंवा सीडर व्हिनेगार कसे तयार केले जाते? फळांच्या रसापासनं, लीव्ह ऑफ स्पायसेस मसाल्यांची जी पानं आहेत त्यापासून तयार केलं जातं, इथेनॉल कंटेनिंग इथेनॉल ज्याच्यामध्ये आहे त्याच्यापासून तयार केलं जातं, किंवा पोटॅटो एक्स्ट्रॅक्ट बटाट्याच्या अर्कापासून तयार केलं जातं. तर आपल्याला माहिती आहे सायडर हे सफरचंदाच्या पासून बनवल्या जातं, म्हणजे फळांचा रस असतो. ॲपल ज्यूस म्हणजे फळांचा रस, आणि त्यामुळे याचा पर्याय आहे ए, फ्रूट ज्युसेस. हाऊ माल्ट व्हिनेगार इज प्रोड्यूस. माल्ट व्हिनेगार कसा तयार करतो किंवा केला जातो? फ्रूट ज्यूस, माल्टेड ग्रेन्स म्हणजे धान्य, पोटॅटो एक्स्ट्रॅक्ट बटाट्याचा अर्क आणि इथेनॉल. तर आपल्याला माल्ट व्हिनेगार याच्या नावामध्येच आपल्याला याचं उत्तर की माल्ट व्हिनेगार हा धान्यापासून बनवला जातो, माल्टपासूनच बनवला जातो, म्हणजे याचा ऑप्शन आहे बी, माल्टेड ग्रेन्स. त्यापासून फर्मेंटेशन करून अल्कोहोल बनतं आणि नंतर मग अल्कोहोल तयार झाल्यानंतर त्याचं परत आपण बॅक्टेरियाच्या साह्याने फर्मेंटेशन करून आपण जे वाईन व्हिनेगार तयार होतं त्याला आपण एक मिनिट हा प्रश्न आपण बघितलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन. माल्ट व्हिनेगार हे आपण माल्टेड ग्रेनपासून बनवतो, म्हणजे याचा आन्सर आहे बी. हाऊ बाल्समिक व्हिनेगार इज प्रोड्यूस. बाल्समिक व्हिनेगार कसे तयार केले जातात? फ्रूट ज्यूस, माल्टेड ग्रेन्स, इथेनॉल आणि अले. तर याचं जे आन्सर आहे बाल्समिक व्हिनेगार जो तयार केला जातो हा फळांच्या रसापासूनच तयार केला जातो, म्हणजे याचा ऑप्शन आहे ए, फ्रूट ज्युसेस. विच बॅक्टेरिया इज यूज इन ॲसिटिफिकेशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अल्कोहोलिक फर्मेंटेशन करण्यासाठी आपण ईस्टचा वापर करतो आणि ॲसिटिक फर्मेंटेशन करण्यासाठी आपण बॅक्टेरियाचा वापर केला जातो. तर ॲसिटिक ॲसिड निर्मिती करण्यासाठी कोणता बॅक्टेरियाचा वापर करून आपण व्हिनेगार तयार केल्या जातं ते विचारलं आपल्याला की ए, ॲस्परजिलस नायजर, बी दिलं सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी, सी दिलं स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिस आणि डी दिलं ॲसिटोबॅक्टर स्पेसिस. तर याचा अर्थ आहे की आपल्याला बॅक्टेरिया वापरतो आपण, इथं ईस्ट वापरत नाही, त्यामुळे याचा पर्याय आहे ॲसिटोबॅक्टरच्या साह्याने आपण हे करतो. त्याचं पर्याय आहे डी, की ॲसिटोबॅक्टर किंवा त्याला म्हणतो ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरिया टाकून आपण त्याचं फर्मेंटेशन करतो आणि त्यामुळे ते अल्कोहोलचं रूपांतर ॲसिटिक ॲसिड आणि पाण्यामध्ये करतो आणि त्यालाच आपण व्हिनेगार म्हणतो. ऑप्शन आहे डी.
विच ऑर्गॅनिझम इज यूज इन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये कोणत्या ऑर्गॅनिझम्स वापरले जातात. ॲस्परजिलस, आता इथं अल्कोहोलिक विचारलं, तिथं ॲसिटिक विचारलेलं होतं आपल्याला. ॲस्परजिलस नायझर, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी, स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिस आणि ॲसिटोबॅक्टर. तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन व्हायला आपण ईस्टचा वापर करतो आणि ते आहे सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी म्हणजेच किंवा इलिप्सोडिया सॅक्रोमायसिस मलेई. तर इथं सॅक्रोमायसिस सेरिव्हिसीचा आन्सर आहे ऑप्शन बी. हाऊ ब्रीवड व्हिनेगार इज प्रोड्यूस. ब्रीवड व्हिनेगार कसे तयार केले जाते. फ्रूट अँड स्टारची मटेरियलपासून म्हणजे फळं किंवा स्टार्चयुक्त मटेरियलपासून बनवलं जातं. मसाल्यांच्या पानापासून तयार केलं जातं किंवा इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉलपासून बनवलं जातं आणि आले यापासून मिळतं. आपल्याला माहिती आहे की ब्रीवड व्हिनेगार हे बनवायचं असेल तर आपण त्याचं फर्मेंटेशन करून बनवतो आणि त्याचं ऑप्शन फळं किंवा त्याचं जे स्टार्चयुक्त जे मटेरियल आहे धान्य वगैरे त्यापासून बनवलं जातं. म्हणून याचा आन्सर आहे फ्रूट अँड स्टारची मटेरियल, ज्यामध्ये स्टार्च किंवा शुगर असतं त्याचं ईस्टच्या सहाय्याने फर्मेंटेशन अल्कोहोल आणि त्यानंतर ॲसिटिक ॲसिड फर्मेंटेशन करून ॲसिटिक ॲसिडची निर्मिती होते, त्याला होतो ब्रीवड व्हिनेगार. विच ऑफ द फॉलोइंग मायक्रोऑर्गॅनिझम इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडची निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवजंतूचा वापर केला जातो. लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस, ॲस्परजिलस नायझर, स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिस म्हणतात त्याला आणि ॲसिटोबॅक्टर स्पेसिस. आत्ताच आपण पाहिलं की त्यासाठी ॲसिटोबॅक्टर म्हणजे ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरियाचा वापर केला जातो म्हणून याचा ऑप्शन आहे डी, कारण इथे ॲसिटिक ॲसिड तयार होण्यासाठी बॅक्टेरियाचा वापर केला जातो. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ फर्मेंटेबल शुगर कंटेंट इज रिक्वायर्ड फॉर व्हिनेगार प्रोडक्शन. म्हणजे व्हिनेगार तयार करण्याकरता किती टक्के साखर पाहिजे की ज्याचं फर्मेंटेशन होईल त्यामध्ये. तर आपल्याला पर्याय दिले 0.1%, 0.08%, 0.6%, 0.2%. तर याचं साधारणतः 0.1% त्यामध्ये साखरेचं प्रमाण पाहिजे, त्याचं ऑप्शन आहे ए. व्हॉट इज द नेम ऑफ रिॲक्शन. खाली जी रिॲक्शन दिली त्याचं नाव काय आहे. C6H12O6 असा उच्चार करा त्याचा, म्हणजे त्याला आपण म्हणतो शुगरचा फॉर्म्युला आहे प्लस ईस्ट, त्यामध्ये ईस्ट टाकलेलं आहे. आता पुढे काय तयार होतं C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे प्लस CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू. म्हणजे थोडक्यात इथं साखर आहे, साखरेमध्ये ईस्ट टाकलं, ईस्ट टाकल्यानंतर त्याचं काहीतरी क्रिया घडली आणि ते क्रिया होऊन इथिल अल्कोहोल आणि CO2 तयार झालेला आहे. या क्रियेचं नाव काय आपल्याला ओळखायचं. खाली पर्याय दिले आपल्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन रिॲक्शन की अल्कोहोलिक फर्मेंटेशनची ही क्रिया आहे. ॲसिटिक ॲसिड फर्मेंटेशन की जी ॲसिटिक ॲसिड निर्मिती होण्याची फर्मेंटेशनची क्रिया आहे. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन रिॲक्शन, लॅक्टिक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होती ती क्रिया आहे. किंवा सायट्रिक ॲसिड फर्मेंटेशन रिॲक्शन की अशी क्रिया आहे की ज्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिडची निर्मिती होते. तर आपल्याला माहिती आहे की ही अल्कोहोल तयार झाली यामध्ये, म्हणून ही अल्कोहोलिक फर्मेंटेशन. ज्यावेळेस आपण ईस्ट टाकतो त्यावेळेस ईस्ट त्या पदार्थात असलेल्या साखरेचं रूपांतर अल्कोहोल आणि CO2 मध्ये करतो आणि यालाच आपण म्हणतो अल्कोहोलिक फर्मेंटेशन, म्हणून त्याचा ऑप्शन आहे ए. व्हेअर व्हिनेगार इज यूज. स्क्वॅश किंवा प्रिझर्व म्हणजे मुरब्बा, जेली आणि पिकल्स यापैकी कशामध्ये व्हिनेगार वापरतात. आपल्याला माहिती आहे की बुरशी येऊ नये म्हणून आपण लोणच्यामध्ये व्हिनेगार किंवा ॲसिटिक ॲसिड वापरत असतो, म्हणून याचा ऑप्शन आहे डी. व्हॉट इज द नेम ऑफ रिॲक्शन C2H5OH प्लस ऑक्सिजन म्हणजे इथिल अल्कोहोल प्लस ऑक्सिजन आणि मग त्यामध्ये ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरिया टाकला आपण आणि त्यानंतर काय घडतं तर एरोबिक कंडिशन आपण त्याला दिली, ऑक्सिजन असलेलं वातावरण त्याला पुरवलेलं आहे आणि त्यामध्ये काय तयार होतं CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड तयार होतं आहे आणि H2O म्हणजे पाणी. म्हणजे थोडक्यात की अल्कोहोल इथिल अल्कोहोलमध्ये ऑक्सिजन पुरवून ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरिया साहाय्याने परत फर्मेंटेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये काय तयार झालं तर ॲसिटिक ॲसिड आणि पाणी तयार झालं. आणि आपल्याला माहिती आहे की ॲसिटिक ॲसिड आणि पाण्याच्या द्रावणाला काय म्हणतात ते आपल्याला खालच्या पर्यायातून शोधायचं आहे. अल्कोहोलिक फर्मेंटेशन रिॲक्शन म्हणता येईल याला, ॲसिटिफिकेशन रिॲक्शन म्हणता येईल याला किंवा लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन रिॲक्शन, नायट्रिफिकेशन रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे की जिथे ॲसिटिक ॲसिडची निर्मिती झालेली आहे म्हणून याला काय म्हणता येईल आपल्याला ॲसिटिफिकेशन रिॲक्शन की जे आपण व्हिनेगार तयार होतं यामध्ये ही क्रिया आहे. पहिले अल्कोहोलिकमध्ये अल्कोहोल आणि CO2 तयार होतं आणि मग बॅक्टेरिया साहाय्याने ॲसिटिक ॲसिड आणि पाण्याची निर्मिती होते. या क्रियेला म्हणतो आपण ॲसिटिक ॲसिड फर्मेंटेशन किंवा ॲसिटिफिकेशन रिॲक्शन. इथे आपला चौथं मॉड्यूल सेकंड सेमिस्टरचं पूर्णपणे संपलेलं आहे. धन्यवाद.